मित्रांनो, सर्वात प्राचीन वैद्यशास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदामध्ये निरोगी राहण्यासाठी आहाराला खूप महत्त्व दिले गेले आहे. त्यामध्ये विरुद्ध आहार या संकल्पनेचाही उल्लेख आढळतो. विरुद्ध आहार म्हणजे दोन विरुद्ध गुणधर्म असलेले पदार्थ एकत्र खाणे. हे पदार्थ स्वतंत्रपणे खाल्ले तर आरोग्यासाठी फायदेशीर असतात, परंतु याचे काही विशिष्ट संयोग शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. आयुर्वेदानुसार अशा पदार्थाचे वारंवार सेवन केल्यास शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. आठवड्यातून एकदा तरी आपल्या घरामध्ये बनणारी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी भेंडी ही अतिशय पौष्टिक भाजी आहे. प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारख्या अनेक पोषक घटकांनी ती समृद्ध आहे. वजन नियंत्रण, रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे तसेच हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी भेंडी उपयुक्त मानली जाते. परंतु हीच भेंडी काही पदार्थांसोबत खाल्ल्यास काही व्यक्तींमध्ये पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अपचन, गॅसेस, ॲसिडिटी किंवा इतर काही त्रास जाणवू शकतात. म्हणूनच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेंडीसोबत चुकूनही खाऊ नयेत असे 3 पदार्थ कोणते आहेत, तसेच आयुर्वेद आणि आधुनिक दृष्टिकोनानुसार त्यामागील कारणे काय आहेत हे जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही माहिती काळजीपूर्वक समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला तिचा पूर्ण लाभ मिळेल. मित्रांनो, आमचा घाबरवणे हा उद्देश नाही, परंतु योग्य माहिती देऊन जागरूक करणे हे नक्कीच आमचे कर्तव्य आहे. आणि हो, एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. त्यामुळे आमच्या अशाच नवीन आरोग्यविषयक व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील. बघा मित्रांनो, आपल्या पूर्वजांच्या आहार पद्धतीमध्ये प्रत्येक पदार्थामागे काही ना काही शास्त्रीय विचार असायचा. पदार्थ बनवताना कोणत्या पदार्थासोबत काय खावे आणि काय खाऊ नये याची विशेष काळजी घेतली जायची. पूर्वी घरातील मोठी माणसे ही अनेकदा सांगायची की या भाजीसोबत तो पदार्थ खाऊ नको किंवा या पदार्थाचे हे संयोजन योग्य नाही. आयुर्वेदामध्ये यालाच विरुद्ध आहार असे म्हटले गेले आहे. पूर्वीच्या लोकांची पचनशक्ती चांगली होती, त्यांची शारीरिक हालचाल आणि कष्टही भरपूर असायचे. त्यामुळे कधी कधी आहारात काही चुका झाल्या तरी त्याचे दुष्परिणाम लगेच जाणवत नसत. परंतु आजची जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे. शारीरिक हालचाल कमी झाली आहे, तणाव वाढला आहे आणि पचनशक्ती तुलनेने कमकुवत झालेली आहे. त्यामुळे आहारातील छोट्या चुका देखील आरोग्यावर परिणाम करू शकतात. याच कारणामुळे विविध प्रकारचे आजार वाढताना दिसत आहेत आणि दवाखान्याच्या फेऱ्याही वाढत चाललेल्या आहेत. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल, आजारांपासून दूर राहायचे असेल आणि आरोग्यपूर्ण जीवन जगायचे असेल तर आहारासंबंधीचे नियम जाणून घेणे आणि शक्य तितके पाळणे आवश्यक आहे. चला तर मित्रांनो, मग जाणून घेऊया भेंडीसोबत टाळावेत असे पहिले पदार्थ म्हणजेच विरुद्ध आहार. तो म्हणजे बघा, दूध आणि दही. दूध आणि दही हे दोन्ही अतिशय पौष्टिक पदार्थ आहेत. आयुर्वेदानुसार ते पचायला तुलनेने जड मानले जातात. भेंडी देखील तिच्या चिकट गुणधर्मामुळे काही लोकांमध्ये पचायला जड जाऊ शकते. म्हणून काही आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते भेंडी आणि दूध किंवा दही त्याचे सेवन एकाच वेळी टाळणे योग्य मानले जाते. जर तुम्ही भेंडीची भाजी खाल्ली असेल तर दूध किंवा दही घेण्यामध्ये काही तासांचं अंतर ठेवणे काही व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकते. अशा प्रकारचे संयोजन काही लोकांमध्ये पोट जड होणे, गॅसेस होणे, अपचन किंवा अस्वस्थता निर्माण करू शकते. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर प्रत्येक व्यक्तीची पचनक्षमता वेगळी असते. त्यामुळे एखादा पदार्थ सर्वांना सारखाच परिणाम देईल असे नाही. मात्र तुमच्या शरीराला एखाद्या संयोजनामुळे त्रास होत असेल तर त्याकडे नक्की लक्ष द्या. मित्रांनो, आता जाणून घेऊया दुसरा पदार्थ, तो म्हणजे मुळा. मुळा हा अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजीपाला मानला जातो. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि शरीराचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. मात्र आयुर्वेदानुसार मुळा आणि भेंडी याचे गुणधर्म वेगळे असल्यामुळे काही व्यक्तींमध्ये हे संयोजन पचनाशी संबंधित समस्या निर्माण करू शकते. विशेषतः ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे किंवा ज्यांना वारंवार ॲसिडिटी, गॅसेस, पोट फुगणे यासारख्या समस्या किंवा तक्रारी असतात, त्यांनी या संयोजनाबाबत सावध राहणे गरजेचे आहे. काही लोकांना भेंडी आणि मुळा एकत्र खाल्ल्यानंतर ढेकर येणे, पोटात अस्वस्थ जाणवणे, पोट फुगणे किंवा पचनाचा त्रास जाणवू शकतो. म्हणूनच जर तुम्हाला अशा प्रकारच्या समस्या वारंवार जाणवत असतील तर भेंडी किंवा मुळा वेगवेगळ्या वेळेला खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे एखादे संयोजन एखाद्या व्यक्तीसाठी योग्य असू शकते तर दुसऱ्या व्यक्तीसाठी त्रासदायक ठरू शकते. आता जाणून घेऊया तिसरा पदार्थ, तो म्हणजे कारले. कारले ही अत्यंत गुणकारी भाजी मानली जाते. विशेषतः रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कारल्याचा उपयोग अनेक जण करतात. याशिवाय कारल्यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक आढळतात. भेंडी देखील तितकीच पौष्टिक आहे. मात्र काही आयुर्वेदानुसार भेंडी आणि कारले याचे सेवन एकाच वेळी मोठ्या प्रमाणात केल्यास काही व्यक्तींना पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. विशेषतः ज्यांची पचनशक्ती आधीपासूनच कमकुवत आहे, ज्यांना जेवणानंतर जडपणा, अपचन किंवा अस्वस्थता जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी भेंडी आणि कारले एकाच जेवणात खाण्याऐवजी वेगवेगळ्या वेळेला खाणे अधिक योग्य ठरू शकते. उदाहरणार्थ, दुपारच्या जेवणात भेंडीची भाजी आणि रात्रीच्या जेवणात कारल्याची भाजी घेऊ शकता. यामुळे शरीराला दोन्ही भाज्यांचे
पोषण मूल्य मिळते आणि पचनावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता कमी होते. पुन्हा एकदा सांगतो, या दोन्ही भाज्या स्वतंत्रपणे अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी आहेत, त्यामुळे त्या पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. फक्त आपल्या शरीराच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन त्याचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजकाल अनेक लोक कोणताही पदार्थ आरोग्यासाठी चांगला आहे म्हणून मोठ्या प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने सेवन करतात. मात्र कोणताही पदार्थ योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ला तरच त्याचा शरीराला खरा फायदा होतो. म्हणून आपल्या आहारात संतुलन राखा, विविध प्रकारच्या भाज्या खा आणि आपल्या शरीराला कोणता पदार्थ योग्य आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. या तिन्ही पदार्थाव्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कोणतीही भाजी किंवा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर लगेच चहा पिण्याची सवय अनेकांना असते, परंतु अशी सवय पचनक्रियेवर परिणाम करू शकते. त्याचबरोबर अति तेलकट, अति तिखट किंवा अतिप्रक्रिया केलेले पदार्थ नियमितपणे खाल्ल्यास पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे शक्य तितका संतुलित आणि ताजा आहार घेण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आयुर्वेदामध्ये केवळ काय खावे हेच सांगितले नाही, तर कसे खावे, किती खावे आणि कोणत्या पदार्थासोबत काय खावे हे देखील तितकेच महत्त्वाचे मानले गेले आहे. आपल्या शरीराचे संकेत ओळखणे हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर जर वारंवार पोटदुखी, गॅसेस, ॲसिडिटी, अपचन किंवा इतर कोणत्याही त्रास असेल तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. आवश्यक वाटल्यास आयुर्वेद तज्ज्ञ किंवा वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घ्या आणि आपल्या प्रकृतीनुसार योग्य आहार निवडा. लक्षात ठेवा, निरोगी जीवनासाठी महागडी औषधे किंवा विशेष उपचार नेहमीच आवश्यक नसतात. अनेक वेळा आपल्या दैनंदिन आहारातील छोट्या सवयी आणि योग्य माहिती देखील आपल्याला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकते. म्हणूनच आजपासून आपल्या आहाराकडे अधिक जागरूकतेने पहा आणि योग्य आहार पद्धतीचा अवलंब करा. आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि तयार करण्यासाठी प्रेरणा देतो. तसेच ही माहिती आपल्या मित्र, मैत्रिणींना, कुटुंबियांना आणि नातेवाईकांनाही जरूर शेअर करा. कदाचित ही माहिती त्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आणि जर तुम्हाला अशाच आरोग्यविषयक, आयुर्वेदिक आणि जीवनशैलीशी संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा नवीन व्हिडिओ अपलोड होताच त्याची सूचना सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.